लग्नाची बोलणी झाली होती. स्वप्न रंगत होती. पण एका रात्री लोकल ट्रेनच्या गर्दीत झालेला तो एक स्पर्श आणि कॉलेजच्या बंद खोलीत ओलांडलेली ती मर्यादा. दूर बेंगलोरला बसलेल्या माझ्या होणाऱ्या नवऱ्याला यातलं काहीच माहिती नव्हतं. माझं नाव पायल आणि ही आहे माझ्या आयुष्यात आलेल्या त्या वादळाची कथा. एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली मी, एक साधी मुलगी. मध्यमवर्गीय घरातील मुलींच्या आयुष्यात स्वप्नांना मर्यादा असल्या तरी मनातील भावनांना मात्र आकाश नसतं. माझ्या पदवीच्या काळात माझ्या आयुष्यात एका मुलाने प्रवेश केला. तो माझ्यावर जीवापाड प्रेम करायचा आणि माझ्यासाठी काहीही करायला तयार असायचा. आमचं प्रेम असं होतं, अगदी निरागस, तरीही एका अनामिक ओढ असणारं. जेव्हा जेव्हा आम्हाला एकांत मिळायचा तेव्हा तो हळुवारपणे चोरून हात शोधणे, माझ्या केसांवरून हात फिरवणे यातच गुंग असायचा. कधी लोकल ट्रेनच्या गर्दीत तर कधी धावत्या प्रवासाच्या कोपऱ्यात. संधी मिळताच तो मला मिठी घेणे आणि प्रेमाने माझे चुंबन घेणे यात आम्ही दोघेही भान हरपून जायचो. तो स्पर्श, ती प्रेमाची ओढ माझ्या मनाला एक सुखावणारे समाधान देऊन जायची. जेव्हा तिने माझ्या डोळ्यात पाहिलं तेव्हा कळालं की जगातील सर्वात सुंदर भाषा ही मौन असते. पण म्हणतात ना, वेळ नेहमी सारखी राहत नाही. पदवीनंतर तो पुढील शिक्षणासाठी बेंगलोरला गेला. आम्ही एकमेकांपासून दूर झालो, पण आमची मनं जोडलेली होती. मी इथे माझी पदवी पूर्ण करत होती आणि सोबतच एका शाळेत मुलांना शिकवू लागले होते. माझा संपर्क आता फक्त फोन आणि व्हिडिओ कॉलपुरताच मर्यादित राहिला होता. त्या गुलाबी थंडीच्या रात्री व्हिडिओ कॉलवर चॅट दरम्यान मी लाजताना मधाळ हसू हसत माझे तोंड दाखवायचे आणि तो मला तासनतास पाहत राहायचा. आमच्यात एक भावनिक बंध होता, पण मनात कुठेतरी एक मनाची पोकळी निर्माण झाली होती, जी माझ्या त्याच्या प्रत्येक स्पर्शाची वाट पाहत होती. काही दिवसानंतर नातं परिपूर्ण करण्यासाठी त्याने त्याच्या घरी आमच्या लग्नाची इच्छा व्यक्त केली. त्याच्या ओळखीने माझ्या वडिलांशी बोलणी केली. माझ्या वडिलांनीही मुलगा चांगला असल्याने काही हरकत नव्हती. दोन्ही कुटुंबात बोलणी झाली आणि आमचं लग्न पक्कं झालं. एकच अट होती, त्याला बेंगलुरूतून नोकरी चांगली लागताच आम्ही बंधनात अडकणार होतो. लग्नाची बोलणी ठरल्यानंतर या दरम्यान माझी बिझनेस मॅनेजमेंटसाठी निवड झाली आणि एका कॉलेजमध्ये माझा अभ्यासक्रम सुरू झाला. पहिल्यांदाच मी फॉर्मल कपडे घालून एक अतिशय देखणी आणि सरपातळ बांधा असलेली तरुणी म्हणून स्वर्गात पाऊल टाकत होते. माझ्या चालढालमध्ये एक वेगळीच नजाकत होती आणि बोलके डोळे कोणालाही आकर्षित करतील असेच होते. तिथे एक नव्या मुलाने प्रवेश केला होता. त्याचं नाव होतं अमन. अमन हा उंचपुरा, हट्टाकट्टा आणि पिळदार शरीर असलेला एक तरुण होता. त्याचा खट्ट्या स्वभाव आणि लागवी मिठास यामुळे तो लवकरच आमच्या मित्रमैत्रिणींच्या गटात सामील झाला. कॉलेजमध्ये कोणताही उपक्रम असला की अमनची नजर नकळत माझ्यावर खिळलेली असायची. तो नेहमी माझी खूप काळजी घ्यायचा. मी ही गोष्ट माझ्या प्रियकराला फोनवर सांगितली नाही, कारण मला वाटलं की तो कदाचित माझ्यावर संशय घेईल. त्यामुळे अमनसोबत ग्रुपमध्ये फिरणं, जेवणं हे मी एका गुपितासारखं ठेवलं. त्या दिवशी कॉलेजमध्ये एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम होता. नेहमी फॉर्मल कपड्यांमध्ये वावरणारे मी त्या दिवशी एक सुंदर साडीत नटून थटून गेले होते. साडीतलं माझं ते रूप एखाद्या अप्सरेसारखं दिसत होतं. अमन कॉलेजमध्ये आल्यापासून मला सतत पाहतच होता. त्याच्या नजरेत एक वेगळीच भुरळ आणि नजरेतील चमक होती. त्या दिवशी आम्ही दोघांनी खूप सेल्फ्या घेतल्या. कार्यक्रम संपायला खूप उशीर झाला, म्हणून अमनने मला रात्रीच्या वेळी लोकल ट्रेनने सोडण्याचा निर्णय घेतला. ट्रेनमध्ये रात्रीची वेळ असल्याने थोडी गर्दी होती. आम्ही दोघे अगदी एकमेकांच्या जवळ उभे होतो. आमच्यात काहीचं अंतर उरलं नव्हतं. तो मला गर्दीपासून वाचवण्यासाठी एका रक्षकासारखा मागे उभा होता. ट्रेनच्या हालचालीमुळे आमचे शरीरं एकमेकांना स्पर्श करत होती. त्या स्पर्शाने माझ्या शरीरात एका नामिक शिरशिरली शहारा आणली. माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते आणि मनात एक प्रकारचा थरकाप आणि हुरहुर सुरू होती. आमच्यातलं अंतर इतकं कमी होतं की मला तिचे शब्द नाही तर तिचे श्वास ऐकू येत होते. त्या रात्री ट्रेनच्या त्या वातावरणात आमच्यातील रेशमी जवळीक अधिकच गडद झाली. मनात अपराधी भावना असूनही तो उबदार स्पर्श मला कुठेतरी सुखावून गेला. मी घरी आले, पण त्या रात्री घडलेली ही गोष्ट माझ्या प्रियकराला सांगितली नाही. त्या रात्री लोकल ट्रेनमध्ये घडलेल्या प्रवासानंतर माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर कळलं की अमन आला आहे. जेवणानंतर तो हळूच माझ्या टेबलापाशी आला. त्याचा चेहरा नेहमीसारखा खट्याळ नव्हता, तर तो आज शांत होता. तो माझ्या अगदी जवळ आला आणि दबलेल्या आवाजात म्हणाला, "पायल, काल रात्री जे झालं, आय एम सॉरी. मला तुला कम्फर्टेबल करायचं होतं." पण कदाचित त्याच्या नजरेत तो प्रामाणिकपणा पाहून मी त्याला मध्येच थांबवलं आणि मिश्किलपणे हसत म्हणाले, "अरे अमन, माफी काय मागतो आहेस? गर्दीत कोणाची चूक नव्हती. तू तर माझी काळजी घेत होतास."
माझे हे शब्द ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर एक मोहक आणि मदाळ हसू उमटलं. त्याने कसलाही विचार न करता थेट माझा नाजूक हात आपल्या हातात धरला. त्याच्या या हस्तस्पर्शाने माझ्या मनात वीज संचारली तसं झालं. तो म्हणाला, थँक्यू पायल, तू खरंच खूप गोड आहेस. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याच्या बोटांनी स्पर्शाने तिच्या काळजाची धडधड थेट त्याच्या हाताला जाणवू लागली. त्या दिवसांपासून अमन आणि माझ्यातलं नातं आणखी घट्ट झालं होतं. तो रोज माझ्यासाठी स्वतःच्या हाताने बनवलेलं गरमागरम चांगलं जेवण आणायला लागलं. एकदा कॉलेजच्या पायऱ्यांवरून उतरताना माझ्या पायाला दुखापत झाली. तेव्हा त्याने संपूर्ण कॉलेजभर माझी एखाद्या लहान मुलीसारखी सेवा करणे सुरू केली. त्याचा तो रांगडा कोमल स्पर्श मला अधिकच स्पर्शवेडी बनवत होता. काही दिवसांनी कॉलेजच्या मित्रांसोबत आम्ही एका हुक्का पार्लरमध्ये गेलो. तिथे मंद प्रकाश आणि धुराचे वलय पसरले होते, ज्यामुळे तिथलं वातावरण खूपच झुंद आणि गूढ वाटत होतं. अमन मुद्दामून माझ्याजवळ येऊन बसला. त्याने मला कॉलेजमध्ये सांगितलं होतं की आज ट्रेडिशनल कपडे नको तर वेस्टर्न आणि थोडे आकर्षक कपडे घालून निघ. पण माझा मध्यमवर्गीय घरातून असे कपडे घालून निघणे शक्य नव्हते, म्हणून मी माझे ते कपडे पिशवीतून लपवून आणले होते. पार्लरच्या त्या कोपऱ्यात मंद संगीताच्या तालावर अमनने हळूच माझ्या खांद्यावरून माझा दुपट्टा बाजूला काढला. त्याचा हात माझ्या मानेला स्पर्श करून गेला. तो माझ्या कानाजवळ झुकला. माझ्या उबदार श्वासांची उष्णता त्याच्या कानाच्या पाळीला जाणवली. तो अगदी हळू आवाजात म्हणाला, कपडे बदलून ये ना. या साध्या सलवार कमीजमध्ये काय बसली आहेस? आज तुला तुझा तो नखरेल अंदाज पाहायचा. त्याच्या आवाजातील ती मादक ओढीने माझं भान हरपणे सुरू झालं होतं. मी हॉस्टेलच्या चेंजिंग रूममध्ये गेले आणि माझे ते वेस्टर्न कपडे परिधान केले. जेव्हा मी बाहेर आले तेव्हा अमन माझ्याकडे नशेत असल्यासारखे एकटक पाहत राहिला. माझी कांचनकांती त्वचा आणि तो लूक पाहून त्याच्या नजरेत एक कातील चमक आली होती. अंधारलेल्या खोलीत तिच्या डोळ्यांची ती चमक एखाद्या दिवासारखा त्याला मार्ग दाखवत होती. तिथे लाऊड म्युझिक सुरू झालं आणि अमनने माझा हात पकडून मला डान्स फ्लोअरवर नेलं. आम्ही दोघं नाचू लागलो. गाण्याचा ताल जसा वाढला तसा अमनने अचानक माझं लवचिक कमर आपल्या हाताच्या मजबूत विळख्यात पकडली. जेव्हा त्याने मला थेट त्याच्या पेदाच्याची गच्च चिकटून घेतलं तेव्हा स्पर्श इतका कामुक आणि मदोस करणारा होता की क्षणभर मला बरं वाटलं नाही. माझ्या मनात प्रियकराची मनाच्या कोपऱ्याची आठवण जागी झाली. मी स्वतःला सावरून घेणे योग्य समजले आणि थोड्या वेळाने मी त्याच्या विळख्यातून स्वतःला वेगळं केलं. काही दिवसानंतर अमनने मला त्याच्या घरी जेवण्यासाठी आमंत्रित केलं. तो दिवस मला अजूनही स्पष्ट आठवतो. मी छान डिझायनर सलवार कमीज घातला होता आणि ओठांवर हलकी गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली होती. माझी ती अनामिक अबोली नजाकत कोणालाही घायल करणारी होती. अमन मला लोकल ट्रेनच्या स्टेशनवर घेण्यासाठी स्वतः आला होता. मला पाहताच तो थबकला आणि म्हणाला, पायल, तुझ्या ओठांवरची ती लिपस्टिक, तू आजही अतिशय सौंदर्यवती दिसत आहेस. त्याचे ते शब्द ऐकून मी खूपच लाजले. आम्ही त्याच्या घरी पोहोचलो तर घरात प्रचंड शांतता होती. मी आजूबाजूला पाहिलं आणि विचारलं, अमन, कुठे आहेत सगळे? घरात कोणीच दिसत नाही आहे. त्याने शीलपणे हसून उत्तर दिलं, डिडंट, कोणीच नाही. आज फक्त तू आणि मी आहोत. हे ऐकताच माझ्या मनात एक भयान शांतता आणि एक भीतीची शिरशिरली पसरली. मी म्हणाले, हे बरोबर नाही अमन, मी निघते. मी दाराच्या दिशेने जाऊ लागले तेव्हा त्याने माझा हात पकडून मला थांबवलं. त्याच्या नजरेत एक बेभान ओढ होती. तो अचानक माझ्यासमोर घोड्यावर बसला. माझा हात त्याच्या हातात घेऊन म्हणाला, पायल, मला माहीत नाही हे कसं झालं, पण मी तुझ्यावर प्रेमात बुडवून पूर्णपणे पछाडलो आहे. आय लव्ह यू. मी चकित झाली आणि अडखळत म्हणाले, अमन, हे शक्य नाही. माझं लग्न ठरलं आहे. माझं हे बोलणं ऐकून अमनच्या डोळ्यात पाणी आलं. तो रडायला लागला. त्याचा तो उदासपणा मला सहन झाला नाही. मी त्याला शांत केलं आणि आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं. जेवण झाल्यानंतर तो रडवलेला चेहरा करून म्हणाला, पायल, तुझी लिपस्टिक थोडी पुसली गेली आहे. चल, तुला माझं घर दाखवतो आणि फ्रेश हो. तो मला दाखवता शेवटी त्याच्या बेडरूममध्ये घेऊन गेले. आम्ही आत पाऊल टाकताच त्याने मागच्या हाताने बेडरूमचा दरवाजा हळूच बंद केला. खोलीत आता फक्त आम्ही दोघं आणि एक कमालीची एकांत होता. बेडरूमचा दरवाजा बंद होताच खोलीत एक कमालीचा एकांत आणि भयान शांतता पसरली. माझ्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की त्याचा आवाज मला स्वतःला ऐकू लागला होता. अमन माझ्या अगदी जवळ आला होता. त्याच्या श्वासांची उष्णता मला जाणवत होती. त्याने कसलाही न विचार करता अगदी हळूवार स्पर्श करत माझा हात आपल्या हातात घेतला. त्या एकांतात त्याच्या नजरेतला तो मादक अंदाज आणि माझ्या मनाचा ताबा घेत होता. तिथल्या वातावरणाच्या मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता. तो माझ्या इतका जवळ आला होता की आमच्यातलं अंतर पूर्णपणे मिटलं होतं.
त्याने मिठीत घेताना अगदी आतुरतेने माझ्या कानात विचारलं, पायल, मला स्वीकार कर, कृपया. आम्ही दोघे इतके जवळ होतो की दोन शरीरं नसून एकच जीव असल्याचा भास होत होता. त्याच्या त्या मदोच करणाऱ्या जवळिकेने माझं मन पूर्णपणे शांत केलं होतं. त्याच्या श्वासांचा वेग वाढला होता. खोलीत फक्त आमच्या लयबद्ध श्वासांचा आवाज गुंजत होता. मनात सुरुवातीला एक अस्वस्थता होती, पण त्याच्या प्रेमाची ओढ इतकी जास्त होती की माझा संयम हळूहळू सुटू चालला होता. त्याने प्रेमाने माझा चेहरा आपल्या हातात घेतला. त्या क्षणी मला दूर असलेल्या माझ्या प्रियकराची मनाच्या कोपऱ्यातील आठवण आली. पण अमनच्या मिठीतील त्या ऊर्जेने मला बेभान केलं होतं. आम्ही दोघांनीही जगाचं भान हरपून एकमेकांच्या भावनांचा आदर केला. त्याच्या ओठांचा स्पर्श होताच तिच्या अंगावर आनंदाचे शहारे उमटले. जणू तो क्षण कायमचा तिथेच थांबवावा. अमनच्या स्पर्शातील ती तृष्णा आता आमच्यातील मर्यादा पुसून टाकत होती. आम्ही दोघं त्या नशिल्या वातावरणात स्वतःला पूर्णपणे वाहून दिलं होतं. बाहेर विजा कडालत असल्याची आमच्या मनात भावनांची एक खळबळ उडाली होती. रात्रीचा तो प्रसंग एखाद्या स्वप्नावत अनुभवासारखा वाटू लागला होता. त्या रात्री शब्दांनी पूर्णपणे रजा घेतली होती आणि आम्ही आमच्या भावनाचा बोलत होत्या. आम्ही त्या रात्री प्रेमाच्या आणि ओढीच्या महासागरात पूर्णपणे बुडून गेलो होतो. संपूर्ण रात्र आम्ही एकमेकांच्या मिठीत त्या गुपित सुखाचा आनंद घेत घालवली आणि माझ्या प्रियकराला या बदललेल्या वास्तवाचा कोणताही थांगपत्ता लागला नव्हता.